नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती म्हणजे सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तब्बल 1846 पदांकरिता ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकूण पदसंख्या किती भरली जाणार आहे ते, तसंच शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, या पदासाठीची योग्य पात्रता काय ठेवलेली आहे, तसंच आवेदन करण्याची तारीख किती ठेवलेली आहे, ते सर्व जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहे या पदासाठी वेतन श्रेणी किती असणार आहे तेही देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। 1846 पदांची ही जाहिरात जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कार्यकारी सहाय्यक गट क पदांमधील कार्यकारी सहाय्यक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीचं नाव जर पाहिलं तर लिपिक या पदासाठी 1846 पदांची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा वेतन श्रेणी जर आपण पाहिलं तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदनाम लिपिक या पदासाठी वेतन स्तर पहा M15 नुसार 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी किंवा पेमेंट जी आहे ती तुम्हाला भेटली जाणार आहे। 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला या पदाकरिता दिली जाणार आहे किंवा या रेंजमध्ये तुम्हाला पगार जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे। यामध्ये भरावायचं एकूण रिक्त पद जर आपण पाहिलं तर 1846 पदे भरली जाणार आहेत। कॅटेगरी वाईज विद्यार्थी मित्रांनो किती संख्या जी भरली जात आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्याचं विवरण देण्यात आलेलं आहे। कॅटेगरीनुसार किती जागा, किती वॅकन्सीज जे आहे ते भरल्या जात आहेत ते पहा। सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदनाम लिपिक या संवर्गाची भराव्याची रिक्त पदे विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 142 वॅकन्सीज भरल्या जात आहेत। अनुसूचित जमातीसाठी 150 वॅकन्सीज आहेत। विमुक्त जाती VJA साठी 49 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। भज अर्थात NTB साठी 54 वॅकन्सीज, NTC साठी 39, NTD साठी 38 वॅकन्सीज, तसंच विमा SBC या प्रवर्गासाठी 46 वॅकन्सीज आहे। OBC कॅन्डिडेटसाठी 452 वॅकन्सीज भरल्या जात आहेत। तसंच EWS कॅन्डिडेट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांच्या 185 जागा भरल्या जात आहेत। तसंच शैक्षणिक मागास वर्गांमधील जे कॅन्डिडेट आहेत यांसाठी 185 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत। खुल्या वर्गासाठी सर्वसाधारणच्या वॅकन्सीज विद्यार्थी मित्रांनो 506 वॅकन्सीज आहेत। अशी टोटल मिळून 1846 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत लिपिक या पदाकरिता कार्यकारी सहाय्यकसाठी। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज तुम्ही पाहिलेले आहे किती पदे भरली जात आहेत ते संपूर्ण विवरण या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता जे काही प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण आहे, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार विवरणपत्र या ठिकाणी कॅटेगरी वाईज देण्यात आलेले आहे। तसंच यामध्ये सर्वसाधारण वॅकन्सी किती आहे, महिलांसाठी, माजी सैनिकसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडूसाठी या ठिकाणी आरक्षित जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या तुम्ही पाहून घ्यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्यावरती डिटेल माहिती तुम्हाला योग्य जे कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदनाम लिपिक या पदासाठी दिव्यांगासाठी एकूण 54 पदे जी आहे ते भरली जाणार आहेत। आरक्षित पदे असून सदर पदांकरिता अर्ज करण्याच्या उमेदवारांनी खालील नमुना या ठिकाणी पाहायचा आहे। जे काही दिव्यांग कॅन्डिडेट आहेत त्यांना विवरणपत्र देण्यात आलेले आहे, कशा पद्धतीने तुम्हाला योग्य पात्रता, दिव्यांग प्रकार कोणता असायला हवं, तसंच शारीरिक पात्रता काय असणार आहे आणि त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये त्यांच्या या ठिकाणी समोर देण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो हे पाहून घ्यायचं आहे। एकूण 74 पदे दिव्यांग उमेदवारांची भरली जाणार आहेत। ठीक आहे। आता विद्यार्थ्यांनो, महत्त्वाची टीप देखील देण्यात आलेली आहे। यामध्ये भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अपडेट जे आहे ते MCGMची जी काही वेबसाईट आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे, त्यावरती ते अपडेट करून सांगणारच आहेत। ठीक आहे। पण तुर्तास जे आहे ते 1846 पदांची जाहिरात जी आहे ते ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे। सो विद्यार्थ्यांनो पहा, आता शैक्षणिक दृष्ट्या जो काही क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया असणार आहे तो काय देण्यात आलेला आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया, जेणेकरून आपले जे काही उमेदवार आहेत, परीक्षार्थी आहेत, त्यांना त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थ्यांनो पहा, कार्यकारी सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे,
पहा, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा। याचा अर्थ काय असेल विद्यार्थी मित्रांनो? पहा, 10वी स्टेट बोर्ड जी काही एक्झाम आहे 10वीची ती पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेला कॅन्डिडेट किंवा उमेदवार हा आवेदन किंवा ह्या फॉर्मला अप्लाय करू शकतो। ठीक आहे, मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेला असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, कला, विज्ञान आणि विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नामध्ये 45% गुणासह उत्तीर्ण असावा। असे उमेदवार काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो? या पदाकरिता आवेदन करू शकतात। ठीक आहे, आता हा क्रायटेरिया जर आपण पाहिलं तर 10th 10वी आणि पदवी प्रथम वर्षामध्ये पास झालेले कॅन्डिडेट। ओके, सो एकही बॅकलॉग यासाठी चालणार नाही। प्रथम वर्षामध्ये ऑल क्लिअर सब्जेक्ट असायला हवं असे कॅन्डिडेट उत्तीर्ण झालेले हे आवेदन करू शकतात। किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात घेऊन सदर टक्केवारी ही 45% 45% गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ओके, सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट देण्यात आलेली आहे। एज्युकेशनल क्रायटेरिया आपण पाहिलेले आहे। ग्रेड सिस्टीमबद्दल देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे। ओके, सो ज्या विद्यार्थ्यांचं हे शिक्षण झालेलं आहे असे विद्यार्थी काय करू शकतात? या जाहिरातीला अप्लाय करू शकतात। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे तर टायपिंग लागेल का? तर ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो टायपिंग संदर्भात देखील या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। टायपिंग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 30 मराठी हे तुम्हाला 30 वर्ड पर मिनिट असायला हवं। तसंच इंग्रजी देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, इंग्रजी 30। ओके, 30 या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेले आहे टायपिंग संदर्भातचा। ठीक आहे, आता वयोमर्यादा काय असेल ते आपण पाहूयात। वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो पहा, आराखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष पूर्ण असायला हवं आणि कमाल 38 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेला आहे क्रायटेरिया, एज क्रायटेरिया। मागासवर्गीयांसाठी जे उमेदवार कॅटेगरीमधून आहेत त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष पूर्ण असायला हवं आणि कमाल 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ठीक आहे, सो या एज्युकेशनल जे काही वयोमर्यादा एज लिमिट देण्यात आलेली आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता। राखीव खुल्या वर्गांसाठी 18 वर्ष आणि कमाल 38 वर्षच्या मधील जे कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी ऑनलाईन आवेदन करू शकतात। ठीक आहे, सो या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो किती एक्झाम फीस असणार आहे ते देखील आपण पाहूयात। या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुमची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे, CBT एक्झाम घेण्यात येणार आहे। यामध्ये एक्झाम पॅटर्न काय असणार आहे पहा, विषय मराठी भाषा व्याकरण, एकूण प्रश्न 25 तसंच एकूण गुण 50। ओके, सो परीक्षेचे माध्यम जे असणार आहे ते मराठी असणार आहे। परीक्षेचा कालावधी असणार आहे 100 मिनिट। यामध्ये मराठी भाषा व्याकरण असेल तसंच इंग्रजी भाषा तसंच व्याकरण असणार आहे। सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या 4 विषयांवरती तुमची परीक्षा ही एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे। 100 प्रश्न असणार आहेत आणि वेळ जी आहे ते 100 मिनिटे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांनो यामध्ये उमेदवारांच्या गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्याकरिता उमेदवारांसाठी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे। विद्यार्थ्यांनो तुम्हाला 200 गुणांपैकी 45% जे काही मार्क्स आहे क्वालिफाय ते तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये घेणं अनिवार्य असणार आहे। ठीक आहे, कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। हा एक्झाम पॅटर्न असणार आहे, या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि एक्झाम ऑनलाईन अर्ज तुम्ही जे आहे ते याची लिंक जी आहे पोर्टल mcgm.gov.in या वेबसाईटची लिंक जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 20 ऑगस्टपासून म्हणजे कालपासून हे फॉर्म फिलअप करायला सुरुवात झालेली आहे। 20 ऑगस्टपासून सुरुवात आणि लास्ट डेट जी असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ते 21 सप्टेंबर। ओके, 21 सप्टेंबर जी आहे ते लास्ट डेट जी आहे देण्यात आलेली आहे। ओके, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे ते दाखल करू शकता। ठीक आहे, ओके, सी हिअर।
सो विद्यार्थी मित्रांनो पहा, सॉरी 21 सप्टेंबर नाही, 9 सप्टेंबर 9/9/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे ते दाखल करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक या ठिकाणी तुम्ही देण्यात आलेली आहे 20 ऑगस्ट, म्हणजे कालपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट जी असणार आहे 9 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे. ठीक आहे. सो ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या अर्जाची प्रिंट आउट तुम्हाला काढून घ्यायची आहे. तसंच ऑनलाईन जे काही शुल्क तुम्ही भरलेलं आहे, पेमेंट केलेले आहे, त्याची ई पावतीची तुम्हाला प्रिंट आउट लागणार आहे. हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला प्रिंट आउट करून तुमच्या जवळ ठेवायचे आहेत. कारण हे कधी लागणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होताल, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुम्हाला हे कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे. आता राखीव पदासाठी विद्यार्थ्यांनो 1000 रुपये फीस आहे. तसंच मागासवर्गीय कॅटेगरीसाठी या ठिकाणी 900 रुपये फीस या पदांकरिता तुम्हाला पे करावं लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांनो ही अत्यंत महत्त्वाची जाहिरात तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माझ्याकडून काही चुकीचं वाचण्यात आलेलं असेल तर माफ करा. आणि याची लिंक जी आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे ते किंवा ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरू शकता. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. माहिती समजलेली असेल तुम्हाला तर लाईक जरूर करायचं आहे. आणि नवीन चॅनल जर तुम्ही पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. कारण ज्या काही भरती संदर्भाच्या अपडेट आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.